दिवसाची सुरुवात घरमालकीण काकूंना त्यांच्याच प्लेटमध्ये बिर्याणी घालून दिली. मग काय, हातोडीने नारळ फोडला आणि नारळाच्या दुधाने सोलकढी प्यायले. लग्न अटेंड करतानाच गोळ्याने लाथ मारून मुलाला घाबरवलं. पण पुढे काय होईल याची शंका होती, म्हणून रात्रीचा कपल डान्स पाहिला. सुंदर डान्स करत होतं बरं का हे कपल. एक नंबर. अंगारोसा काहीतरी सामी आणि छान डान्स होता. हा पोरगा एवढ्या लग्नात सुद्धा अभ्यासात मग्न होता, म्हणून सगळ्याजणी त्याच्याकडे पाहून कुतूहलाने त्याची प्रशंसा करत होते. थोड्या वेळाने सगळ्यांनी आपल्या डोक्यात फुलं घातली. फुलं कसली ती? मग काय, हळदीच्या सेटवर जाऊन पोचलो. हळदीचा सेट संपता संपता देवाच्या दर्शनाला गेलो. मंदिरात चांदीचे सिक्के होते असं ऐकताच एखादा मिळतोय का म्हणून बघायला लागली. पण मोठ्या महादेवाचं दर्शन घेऊन छोट्या महादेवाला नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो. खूप सुंदर होतं. नदीच्या काठाला मोठ्या महादेवाचा पत्रा टाकून देण्यात आला अशी आख्यायिका सिंदखेड आहे. दर्शन छान झाल्याने पुन्हा मग शेगावकडे वळलो आणि पहिले जाताबरोबर दर्शन घेऊन कचोरीचा आस्वाद घेतला. दर्शनसुद्धा छान झालं बरं का, एकदम शांततेत. फक्त मोबाईलला आता बंदी आहे हे लक्षात ठेवा. ते झाल्यावर रात्री बनारसी ढाब्याला भेट दिली. पहिली दाल मखनी अस्सल चविष्ट बोलवली, पण दुसरी दाल मखनी जेव्हा बोलवली तेव्हा निराशा झाली आणि असं वाटलं पुन्हा या ढाब्याला येऊच नाही. पण ठीक आहे, मशरूमची भाजी बरी होती, खूप छान. पण पुढे जे होतं ते थोडं वेगळं होतं. दाल मखनी बोलवली पण त्याच्यामध्ये थोडेसे मातीचे खडे लागल्याचा भास झाला. यानंतर ठरवलं की पहिले जेव्हा आपण ऑर्डर देतो तेव्हाच ऑर्डर जास्तीची द्यावी का, असा मनात प्रश्न आला. पापड खाल्ला होता पण मन काय भरलं नव्हतं, तर पुन्हा एका पापडाची प्लेट बोलवली गेली. रेल्वे स्टेशनला काकांना झोपलेलं पाहून हुबेहूब तसेच काका मी काढले आणि आजचा दिवस संपला. बाय बाय.